यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। या गौरीच्या आगमनाच्या प्रसंगी गुरुवर्य नारायण महाराज यांचं काल देहावसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आज या सणावर थोडंसं दुःखाचं सावट आहे। वडिलांपासून आजोबांपासून गौरीची ही परंपरा वलभ गावामध्ये आहे। वलभ गावामध्ये स्वयंभी गणपतीचं स्थान असल्या कारणानं आम्ही मंडळी गौरीचंच पूजन करतोय। अतिशय भक्तिभावानं प्रेमानं सर्वजण त्या दिवशी या ठिकाणी हजेरी लावतात, गौरी मातेचं दर्शन घेतात, महाप्रसाद घेतात। आताही सकाळपासून 11:30 वाजल्यापासून भक्तांची रेघ या ठिकाणी लागलेली आहे। परंतु काल ज्यांना आम्ही गुरु म्हणून मानतो ते आदरणीय आहेत, काल त्यांना भेटण्यासाठी ही लाखो लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमलेली होती। आदरणीय शरद पवार साहेब त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले होते। त्यांना या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि गौरी मातेच्या निमित्ताने तुम्ही मंडळी सारेजण भक्तजन या ठिकाणी आलात, त्यांना ही मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। मी आमचे महाविकास आघाडीचे नेते पाटील साहेब यांच्या घरी आज गौराईचं आगमन झालेलं आहे आणि या आगमनाचं विशिष्ट असं काय, वलभ गाव हे गौराईचं माहेरघर आहे असंच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक घरोघरी गौराईचं इथे आपल्याला आगमन झालेलं दिसेल। ही गौराई माता आपल्या ह्या वलभ गावातील सर्व लोकांना पावलेली आहे, नवसाची आहे आणि अनेक त्यांच्या सेवेसाठी इथले सर्व गावकरी हे नेहमी कटिबद्ध असतात। खरं तर आपल्याला माहिती आहे का, आपण नेहमीच काशीनाथ पाटील साहेब यांच्या घरी फार मोठं आयोजन असतं। त्या गौराई मातेचा आशीर्वाद त्यांच्यावर नियमित आहे। मी गौराई मातेला यावेळेस विनंती करेन, आम्ही काशीनाथ पाटील साहेब यांच्या घरी आज दर्शनासाठी आलेलो आहोत, निश्चितच गौराई मातेला विनंती करेन का येणाऱ्या काळात जेव्हा विधानसभेच्या निवडणूक होती तेव्हा पनवेलमधून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो। महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।